तमसा नदीच्या काठावर असलेल्या घनदाट जंगलात काही वन्य जाती राहत होत्या. लोकांना लुबाडून ते स्वतःचे पोट भरायचे. दरोडे लुटमार हे त्यांचे प्रमुख काम होते. त्याचा सरदार कृसन अतिशय क्रूर होता. त्याला मुरबाड न होते, त्यामुळे त्याची पत्नी खूप दुखी असायची. एके दिवशी ती आपल्या पतीला म्हणाली, तू डाकूंचा नेता आहेस, एवढा पैसा लुटून आणतोस, पण आमच्या नंतर खायला कोणी नाही. मग या पापाच्या कमाईचे काय होणार, विचार करा. कुसेन म्हणाला, तुला त्याच्याबद्दल वाईट का वाटते? आतापर्यंत मी वाईट सोडूनची फसवणूक करतो, त्यांचे पैसे हिसकावून घेतो. एके दिवशी मी एका मुलाला लुटून तुझ्या खुशीत भरून टाकीन. त्याची बायको जरा दयाळू होती. म्हणाली, अरे देवा, कसे बोलतोस, विचार करा. त्या आईची काय अवस्था असेल, तिच्या खुशीतून तुम्ही हिसकावून परत आणाल. कुसेन म्हणाला, ती थोडी रडेल, मग ती तृप्त होईल. जेव्हा तिला दुसरे मूल होईल तेव्हा ती पहिल्याला विसरेल. तुम्हाला तुमचे स्वतःचे मूल कधीच होणार नाही, म्हणूनच तुझ्या आनंदासाठी मला हे करावं लागतं. एके दिवशी कुसेन खरोखरच एका ब्राह्मणाच्या मुलाला घेऊन आला. त्याच्या पत्नीने त्याला मातृप्रेमाने वाढवले. त्याचे नाव रत्नाकर होते. मूल हळूहळू मोठे होऊ लागले. तो ज्या प्रकारे निर्दयी डाकूंमध्ये वाढला होता, तो शिष्टाचार त्याच्यात येऊ लागला. मोठे झाल्यावर त्यांनीही अशाच प्रकारे लुटमार करून आपला उदरनिर्वाह सुरू केला. कृष्ण आता म्हातारा झाला होता. त्यांच्या या मुलाने त्यांचे कार्य दत्तक घेतले. आईला थोडं वाईट वाटायचं की हा मुलगा कोणत्या चांगल्या घराण्यातला आहे हे तिला माहीत नाही. आमच्या संगतीमुळे आणि संस्कारामुळे तो दरोडेखोर झाला आहे, पण काही बोलू शकलो नाही. मुलगा तरुण झाल्यावर त्याचे लग्न झाले. त्यांच्या घरात एक मुलगी होती. त्या घनदाट जंगलातून ये जा करणाऱ्या प्रवाशांचे पैसे आणि सामान तो लुटायचा. एके दिवशी त्या मार्गाने 5-6 ऋषी कुठल्या तरी यज्ञात सहभागी होणार होते. यासोबतच नारदजीही आपली वीणा वाजवत देवाचे भजन करीत होते. ते सर्व ऋषी महात्म्य होते. त्यांना कशाला घाबरायचे? त्याच्याकडे ना पैसा होता ना कोणाशी शत्रुत्व, म्हणूनच तो निर्भय होता. रत्नाकरने इतके साधू एकत्र येताना पाहिले तेव्हा तो विचार करू लागला, आहा, आज तुम्हाला भरपूर अन्न आणि पैसा मिळेल. या संतांना यजमानांकडून भरपूर पैसा मिळाला असावा. शस्त्राग्नी सज्ज होऊन तो अचानक ऋषी मुनींसमोर आला आणि शिव्या देत म्हणाला, हे ऋषी मुनींनो, जे काही अन्न, पैसा, कपडे आहे ते सर्व ठेवा आणि शांतपणे जा. जर मी थोडाही प्रतिकार केला तर मला माझा जीव गमवावा लागेल. मी सर्वांना ठार करीन. अचानक प्रकटलेल्या डाकूचे असे बोलणे ऐकून साधू घाबरले. घाबरल्याने संकटातून सुटका होणार नाही असा विचार करून नारदजी धैर्याने म्हणाले, भाऊ, आम्ही संत आणि तपस्वी आहोत. आमच्याकडे पैसा कुठे आहे? आपण यज्ञाला जात आहोत. यज्ञ पूर्ण झाल्यावरच तुम्हाला दक्षिणा मिळेल. सध्या आमच्याकडे काहीच नाही. रत्नाकर कठोरपणे म्हणाला, मला काहीच माहित नाही. मला पैसे हवे आहेत. मी तुला असे जाऊ देणार नाही. तुमच्या या तबूत तुम्ही ते लपवले असण्याची शक्यता आहे. शांतपणे सरळ दे, नाहीतर तुझा डब फोडीन. असे बोलून त्याने नारदजींची वीणा हिसकावून घेतली. नारदजींनी विचार केला, आपण मोठ्या संकटात आहोत. आता आम्ही काय करू? प्रथम तो कृतीने लुटारू आणि बुद्धीने मूर्ख आहे, हे वेगळ्या पद्धतीने स्पष्ट करावे लागेल. असा विचार करून नारद म्हणाले, वीणा तोडू नकोस. आमच्याकडे जे काही आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही जे लुटू करता ते वाईट कृत्य आहे, ते पापही आहे. जा आणि तुमच्या घरातील लोकांना विचारा, ज्यांच्यासाठी तुम्ही हे काम करता. तुम्ही सर्वजण खाण्यात, पिण्यात आणि मोज मजा करण्यात माझे भागीदार आहात का? परंतु या वाईट कृत्याच्या पापात आणि फळात तुम्ही सर्व माझे भागीदार आहात का? पण तुम्ही सर्व असाल का या वाईट कृत्याच्या पाप फळात माझे भागीदार? माझ्या मृत्यूनंतर माझ्या कर्माचा हिशेब यमराजाकडे असेल, तेव्हा तुम्ही सर्वजण त्या फळात सहभागी व्हाल का? रत्नाकर म्हणाला, अहो, असं कुणी बोललं नाही. तुम्ही विद्वान साधू आहात, म्हणूनच तुम्ही असे बोलत आहात. पण हुशार देखील व्हा. मला हे सगळं विचारायला जाऊ दे आणि संधी मिळताच तुम्ही सगळे इथून पडून जा. नारदजी हसले आणि म्हणाले, असे नाही, असे करा.
आम्हा सर्वांना दोरीने झाडाला बांधून ठेवा. आम्ही येथे बांधले जाऊ. तुम्ही चिंता न करता जाऊन विचारू शकता. ही गोष्ट रत्नाला समजली. त्यांनी सर्व साधूंना एका झाडाला दोरीने बांधले आणि घरी जाऊन सर्व सदस्यांना बोलावून सांगितले, आज मला तुम्हा सर्वांकडून एक गोष्ट विचारायची आहे. लोकांची लूट करून मी तुम्हा सर्वांची काळजी घेत आहे. एक प्रकारे निष्पाप लोकांना लुटणे आणि मारणे ही वाईट गोष्ट आहे. वाईट कर्माचे फळ ही वाईट असते. जसे तुम्ही सर्वजण लुटातून मिळालेल्या संपत्तीचे आणि अन्नाचे भागीदार आहात, तसे तुम्ही माझ्या पापांचे फळ भोगण्यात भागीदार व्हाल का? आज मुलाच्या तोंडून दान आणि त्याचे फळ ऐकून आईला धक्काच बसला. वाटलं नक्कीच काहीतरी आहे. लगेच उत्तर दिले, बेटा, प्रत्येक माणसाला त्याच्या कर्माचे फळ एकट्यालाच भोगावे लागते. त्यांच्या कर्माच्या फळात कोणी कोणाचा भागीदार नाही. तुमचं काम कुटुंब सांभाळणं आहे. हे कसं करायचं याचा विचार करायला हवा. आमची काळजी घेणे तुमचे कर्तव्य आहे. आम्ही खात पितो. जर तुम्ही हे सर्व वाईट कर्मातून आणले तर या पापाचे फळ तुम्हालाच भोगावे लागेल. आईसोबतच पत्नी आणि मुलानेही तेच उत्तर दिले. हे ऐकून रत्नाकरचे डोळे उघडले. तो धावत ऋषींकडे आला आणि आई, पत्नी आणि मुलाचे उत्तर सांगितले. नारदजी म्हणाले, हे बघ, पाप कर्माच्या फळात कोणी भागीदार नाही. म्हणूनच तुमचे जीवन नष्ट करू नका. हे सर्व सोडून चांगले कर्म करा. रत्नाकरला खूप अपराधी वाटले. त्यांनी ऋषींना सोडले आणि नारदांचे पाय धरून म्हणाले, देवसी, तू माझे डोळे उघडलीस. मी आता जीवनाचा मार्ग बदलेन. माझा आता कुटुंबाशी काही संबंध नाही. तू मला तुझ्या बरोबर घेऊन मार्ग दाखव. तुझ्या सहवासात मी या पापी कृत्यातून मुक्त होईल. रत्नाकर नारदांच्या बरोबर राहिला. नारदांनी त्याला शिक्षण आणि ज्ञान दिले आणि तपश्चर्याची पद्धत सांगितली. सर्व काही विसरून रत्नाकर तपश्चर्या करायला बसले की शरीर आणि मन विसरले. ज्या ठिकाणी तो समाधी घेऊन बसला होता त्याच्या आजूबाजूला मातीचा वाल्मिक होता. या दरम्यान त्याने तपश्चर्या करत समाधी घेतली. एके दिवशी सरस्वती देवी नारदांसह आली. पावसामुळे मातीचा वाल्मिक विघडला. रत्नाकराची समाधी विसर्जित करून नारद म्हणाले, उठ रत्नाकर, तुझे ध्यान आणि तपस्या सफळ झाली. विनावादीने सरस्वती तुम्हाला महाकाव्य लिहिण्याची प्रतिभा देण्यासाठी आली आहे. आता वाल्मिकातून प्रकट झाल्यामुळे तुझे नाव वाल्मिकी होईल. तुमचा पुनर्जन्म झाला आहे असे समजा. वाल्मिकींनी नारद आणि सरस्वतींना नमस्कार केला. त्यांनी नंतर भगवान रामाच्या जीवनावर रामायण लिहिले, जे वाल्मिकी रामायण म्हणून प्रसिद्ध आहे.